श्री स्वामी समर्थ. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो. आज आहे अमावस्या. अमावस्येच्या दिवशी जर आपण काही उपाय केले, काही सेवा केल्या तर त्या खूप म्हणजे खूप प्रभावी ठरतात. कार्तिक अमावस्येला नदीत किंवा गंगातीरी जाऊन स्नान केल्याने मनुष्याला फलप्राप्ती होते. पितरांचे तर्पण देखील याच दिवशी केले जाते. पितरांचे पिंडदान केल्याने त्यांच्या आत्म्याला शांती मिळते. धार्मिक मान्यतेनुसार अमावस्येच्या दिवशी पूर्वज मृत्यू लोकातून पृथ्वी तलावर येतात. त्यामुळे पितरांसाठी तर्पण, पिंडदान आणि श्राद्ध इत्यादी केले जाते. यामुळे पितृदोष नाहीसा होऊन पितरांचा आशीर्वाद हा आपल्याला मिळत असतो. हिंदू पंचांगानुसार कार्तिक अमावस्या यंदा 30 नोव्हेंबरला सकाळी 10:29 सुरू होईल, तर 1 डिसेंबरला सकाळी 11:50 संपणार आहे. आता उदय तिथीनुसार आपण अमावस्या तिथी ही 1 डिसेंबरला साजरी करायची आहे. पण आपल्याला अमावस्येचे काही उपाय, काही सेवा करायच्या असतील तर त्या तुम्ही या दोन्ही पण दिवशी करू शकता. कारण की अमावस्या ही शनिवारी दिवसभर ही आहे. तर आता आपल्याला काही सेवा करायची आहे. भरपूर वेळ आपल्या आयुष्यामध्ये अनेक अडचणी, अडथळे, संकटे असतात आणि ते काही संपायचं नाव घेत नाही. आता संकट येणारच नाही असं तर होणार नाही, पण आपण संकटाचा वेग मात्र नक्कीच कमी करू शकतो. तसेच आपण मेहनत तर घेत असतो, पण मेहनतीचे देखील आपल्याला पाहिजे तसे फळ हे मिळत नाही. मग आपल्याला कष्टाचे फळ मिळण्यासाठी, तसेच आपल्या आयुष्यातील दुःख, दारिद्र्य, गरिबी दूर होण्यासाठी या दिवशी कोणते उपाय करावे, कोणत्या सेवा कराव्या हे जाणून घेण्यापूर्वी तुम्ही चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनलला लाईक करा व सबस्क्राईब देखील करा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय लिहायला विसरू नका. आता या अमावस्येच्या दिवशी आपल्याला काही संध्याकाळी उपाय करायचे आहे. कारण की अमावस्येच्या दिवशी आपले पूर्वज हे पृथ्वी तलावरती येत असतात आणि आपल्यासाठी कोण सेवा करत आहे ते देखील बघत असतात. आणि आपण पूर्वजांची सेवा केली तर आपल्या घरामध्ये कधीच कसलीच कमतरता ही भासत नाही. आपण एखादं घर बघा, त्या घरामध्ये नेहमी पैसा असतो किंवा त्यांची प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रगती ही होतच असते. कारण की त्या घरामध्ये पूर्वजांचा आशीर्वाद असतो, तिथे पूर्वजांची सेवा केली जाते. त्याचसोबत कुलदेवतेची देखील सेवा ही केली जाते. त्यामुळे आपल्याला पितरांची आणि कुलदेवतेची सेवा ही करणे अत्यंत गरजेचं आहे. आता या दिवशी आपल्याला संध्याकाळी काही उपाय करायचे आहे. आता संध्याकाळी आपल्याला एक दिवा लावायचा आहे. आता मी तुम्हाला 3 उपाय सांगणार आहे. त्यापैकी तुम्हाला जो उपाय करणे, जी सेवा करणे शक्य असेल तर ती सेवा तुम्ही आवर्जून करू शकता. या अमावस्येच्या दिवशी नदी तीरावरती दिवा प्रज्वलित करणे याला खूप महत्त्व आहे. आता तुम्हाला अशा ठिकाणी जाणे शक्य असेल तर आवर्जून नदी तीरावरती तुम्ही दिवा प्रज्वलित करू शकता किंवा अगदी विहिरीवरती, एखाद्या तलावाच्या काठी तुम्ही असा दिवा प्रज्वलित करू शकता. तर हा दिवा बनवण्यासाठी आपल्याला कणिक घ्यायचा आहे. कणकेचा दिवा आपण बनवायचा आहे. आता कणकेचा दिवा बनवणे शक्य नसेल तर तुम्ही मातीची पंती घेतली तरी पण चालेल. कणिक मळत असताना आपल्याला त्यामध्ये मीठ टाकायचं नाही, तर त्यामध्ये आपल्याला हळद टाकायची आहे. आता हा कणकेचा दिवा बनवायचा आहे आणि आपल्याला नदी तीरावरती जायचं आहे. आता तिथे गेल्यानंतर आपण ही मातीची पंती ठेवायची आहे. तिला आपण एखादा आसन द्यायचं आहे. एखाद्या झाडाचं पान देखील ठेवू शकता किंवा तुम्ही पतरवाळी, द्रोणमध्ये देखील हा दिवा ठेवला तरी पण चालेल. शक्यतो हा दिवा पाण्यामध्ये प्रवाहित केला जातो, पण आपल्याला तसे करणे शक्य होत नाही. तुम्हाला जर तसे करणे शक्य असेल तर आवर्जून आपण देखील पाण्यामध्ये हा दिवा प्रज्वलित करू शकता. पण मातीची पंती ठेवली तर ती आपण जेव्हा पानावरती दिवा ठेवत असतो तर ती पाण्यावरती तरंगत नाही. त्यामुळे तुम्ही कणकेचा दिवा घेऊ शकता. आता हा दिवा घेतल्यानंतर या दिव्यामध्ये आपल्याला मोहरीचं तेल टाकायचं आहे. मोहरीचं तेल नसेल तर तुम्ही तिळाचं तेल टाकू शकता किंवा शुद्ध तुपाचा दिवा देखील प्रज्वलित करू शकता. पण शक्यतो मोहरीच्या तेलाचा दिवा लावण्याचा प्रयत्न करावा. आता या दिव्यामध्ये आपल्याला 7 काळे तीळ टाकायचे आहे. काळे तीळ हे पूर्वजांना समर्पित आहे, हे सर्वांनाच माहीत आहे. आता हे काळे तीळ टाकत असताना आपण ओम पितृदेवताय नमः, ओम पितृदेवताय नमः या मंत्राचा जप करायचा आहे. आता हे काळे तीळ या दिव्यामध्ये टाकल्यानंतर हा दिवा आपण पाण्यामध्ये प्रवाहित करायचा आहे. या दिव्याचे आपण दर्शन घ्यायचं आहे आणि आपल्याला आपल्या पूर्वजांचे स्मरण देखील करायचं आहे. तसेच आपण पूर्वजांना म्हणायचं आहे की माझ्याकडून जर काही चूक झाली असेल, घरातील लहान्यांकडून, मोठ्यांकडून जर काही चुका झाल्या असतील तर त्याबद्दल आम्हाला माफ करावे. पण इथून पुढे आमच्याकडून जशी सेवा होईल तशी सेवा मी तुमची नक्की करण्याचा प्रयत्न करेल असे आपण म्हणावे. त्यानंतर पूर्वजांचे आपण दर्शन घ्यायचं आहे. या दिव्याला हळदी कुंकू लावायचं आहे, फूल व्हायचं आहे. त्यानंतर पाण्यामध्ये हा दिवा तुम्ही तरंगवू शकता किंवा अगदी नदीच्या काठावरती, तलावाच्या काठावरती, विहिरीच्या काठावरती जरी हा दिवा ठेवला तरी पण चालेल. कारण की आपले पूर्वज अमावस्येच्या दिवशी त्या ठिकाणी येत असतात.
आता यानंतर हा पहिला दिवा आपण नदी तीरावरती प्रज्वलित केला। त्यानंतर दुसरा दिवा प्रज्वलित करायचा आहे, तो म्हणजे आपण आपल्या घरामध्येच हा दिवा प्रज्वलित करायचा आहे। तर हा दिवा तुम्ही कणकेचा घेऊ शकता किंवा मातीची पंती घेतली तरी पण चालेल। प्रथम आपण देवघरामध्ये एक दिवा प्रज्वलित करायचा आहे, कारण की आपण जे काही उपाय करतो, जी काही सेवा करत असतो, त्या सेवेसाठी दिवा साक्षी असतो असे म्हणतात। मग अगदी आपण जेव्हा कणकेचा दिवा बनवायला घेतो तेव्हाच आपण देवघरामध्ये अगोदर दिवा प्रज्वलित करायचा आहे। आता आपण कणकेचा दिवा घ्यायचा आहे किंवा मातीची पंती घ्यायची आहे। आपण एक प्लेट घ्यायची आहे। या प्लेटमध्ये आपल्याला थोडेसे अखंड तांदूळ घ्यायचे आहे। तांदूळ हे कुठेही तुटलेले फुटलेले नसावे। या तांदळावरती आपल्याला हळदी कुंकू अर्पण करायचं आहे आणि त्यानंतर हा दिवा आपण तिथे ठेवायचा आहे। आता या दिव्यामध्ये देखील आपल्याला मोहरीचं तेल टाकायचं आहे। मोहरीचं तेल नसेल तर तुम्ही तिळाचं तेल किंवा शुद्ध तूप वापरू शकता। आता या दिव्यामध्ये देखील आपण 7 काळे तीळ किंवा 21 काळे तीळ टाकायचे आहे। काळे तीळ टाकत असताना ओम पितृदेवताय नमः या मंत्राचा जप करायचा आहे आणि दिव्याला हळदी कुंकू लावायचा आहे, फूल व्हायचं आहे आणि असा दिवा आपण आपल्या घरामध्ये दक्षिण दिशेला लावायचा आहे। आता दक्षिण दिशेला जर दिवा प्रज्वलित करणे घरामध्ये शक्य नसेल तर बाहेर जाऊन देखील तुम्ही दक्षिण दिशेकडे हा दिवा प्रज्वलित करू शकता। आता हा दिवा दक्षिण दिशेला प्रज्वलित केल्यानंतर आपण तिथेच आसन घेऊन बसायचं आहे। आपण आपल्या पूर्वजांचे स्मरण करायचे आहे, पूर्वजांकडे माफी मागायची आहे। तसेच तुम्ही ओम पितृदेवताय नमः, ओम पितृदेवताय नमः या मंत्राचा जप 108 वेळा करायचा आहे। अगदी म्हणणे शक्य होत नसेल तर मोबाईलवरती देखील लावून देऊ शकता, श्रवण केलं तरी पण चालेल। आता यानंतर आपण आपल्या पूर्वजांच्या आत्म्याला शांती मिळावी, त्यांना मोक्ष प्राप्त व्हावा यासाठी प्रार्थना देखील करायची आहे। आपल्या पितरांच्या आत्म्याला जर शांती मिळली तर आपले पित्र आपल्याला भरभरून आशीर्वाद देत असतात व आपल्या घरामध्ये सुख शांती आणि समृद्धी येत असते। त्यामुळे तुम्ही ही सेवा आवर्जून करायची आहे। आता यानंतरचा दुसरा दिवा आपण आपल्या घरामध्येच प्रज्वलित करायचा आहे। आता या दिव्यासाठी देखील आपण कणकेचा दिवा घेऊ शकता किंवा मातीची पंती घेतली तरी पण चालेल। या दिव्यामध्ये देखील आपल्याला थोडेसे काळे तीळ टाकायचे आहे, मोहरीचं तेल टाकायचं आहे। या दिव्याला देखील आपण खाली आसन ठेवायचं आहे आणि आपण जिथे माड भरून ठेवत असतो किंवा जिथे हंडा भरून ठेवत असतो तिथे देखील आपल्या पूर्वजांचा वास असतो, तर त्या ठिकाणी देखील आपण एक दिवा प्रज्वलित करायचा आहे। दिवा ठेवताना आपण आपल्या पूर्वजांचे स्मरण करून मग दिवा ठेवायचा आहे। ओम पितृदेवताय नमः या मंत्राचा तिथे 11 वेळा जप करावा, यामुळे देखील आपले पूर्वज हे प्रसन्न होत असतात। त्यानंतर या दिवशी पिंपळाच्या झाडाची पूजा करणे देखील खूप महत्त्वाचे आहे, कारण की पिंपळाच्या झाडामध्ये स्वतः भगवान विष्णू वास करत असतात। तसेच तिथे माता लक्ष्मीचा देखील वास असतो। पिंपळाच्या झाडावरती आपले पूर्वज देखील वास करतात अशी मान्यता आहे। त्यामुळे पूर्वजांसाठी आपण पिंपळाच्या झाडाजवळ संध्याकाळी दिवा जरूर प्रज्वलित करायचा आहे। तर हा दिवा बनवताना आपल्याला चौमुखी दिवा बनवायचा आहे। आपण कणकेचा चौमुखी दिवा बनवून घ्यावा। त्यामध्ये आपल्याला 4 वाती टाकायचे आहे। तसेच त्या दिव्यामध्ये आपण मोहरीचं तेल तसेच थोडेसे काळे तीळ देखील त्या दिव्यामध्ये टाकायचे आहे। आता हा दिवा घेऊन आपल्याला पिंपळाच्या झाडाजवळ जायचं आहे। आता पिंपळाच्या झाडाचं एक पान तोडायचं आहे किंवा खाली पडलेलं पान घेतलं तरी पण चालेल। त्या पानावरती आपल्याला थोड्याशा अखंड अक्षदा अर्पण करायच्या आहे। अक्षदा या कुठेही तुटलेल्या फुटलेल्या नसाव्या। त्यावरती आपण हळदी कुंकू अर्पण करायचं आहे आणि त्यावरती आपण हा दिवा ठेवायचा आहे। या दिव्यामध्ये आपल्याला काळे तीळ तसेच थोडेसे काळे उडीद देखील टाकायचे आहे। या दिव्याला हळदी कुंकू लावावं तसेच फूल व्हावं। आपण पिंपळाच्या झाडाला शुद्ध जल अर्पण करायचं आहे। आता तांब्या भरून पाणी घेत असताना त्यामध्ये आपण थोडीशी साखर देखील टाकायची आहे आणि पाणी आणि साखर पिंपळाच्या झाडाला अर्पण करायचं आहे। त्यानंतर पिंपळाच्या झाडाला आपण हळदी कुंकू लावायचं आहे। तिथे काळे तीळ वाहायचे आहे, थोडेसे काळे उडीद देखील वाहायचे आहे। यामुळे आपल्याला आपल्या पूर्वजांचा आशीर्वाद हा प्राप्त होत असतो। त्यानंतर पिंपळाच्या झाडाला 11 प्रदक्षिणा करायच्या आहे। प्रदक्षिणा करत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करायचा आहे। पिंपळाच्या झाडाखाली जी काही माती आहे ती माती आपण आपल्या कपाळाला लावायची आहे। तसेच पिंपळाच्या झाडाजवळ आपण आपलं डोकं टेकवायचं आहे। आपली इच्छा मनोकामना पिंपळाच्या झाडाजवळ व्यक्त करायची आहे। तसेच आपल्या पूर्वजांना मोक्ष प्राप्त व्हावा, त्यांच्या आत्म्याला शांती मिळावी यासाठी देखील प्रार्थना करायची आहे। तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद।